बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून। आज सकाळी 12 वाजताच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांचे अतिविश्वासू मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे शिंदे गटात गेल्याने पिंपरी चिंचवड शहरात उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेकडून जाहीर निषेध आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आले। गद्दार हे गद्दार, श्रीरंग बारणे गद्दार आहे असे अनेक घोषणा देत खासदार बारणे यांचा निषेध करण्यात आला। या आंदोलनादरम्यान एक 3 चाकी टेम्पोमध्ये प्राथमिक तिरडी आंदोलन स्थळी आणण्यात आली होती। मात्र पोलिसांच्या लक्षात येताच टेम्पो न थांबविता तिथून हाकलून देण्यात आला व पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला। तिरडी आंदोलकांच्या ताब्यात न आल्याने शिवसेना आंदोलकांचा हिरमोड झाला। यावेळी सचिन भोसले शहर प्रमुख, निलेश मुटके, आनंद कोराडे, युवराज कोकाटे, तुषार नवले, गणेश आहेर, दीपक भगत, मनोहर कानाडे, शिवाजी कुराडकर, मंगला घुले, वैशाली कुंटे, कामिनी मिश्रा, तलसीमा शेख, भरत इंगळे आंदोलनात सहभागी होते। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास शिवराळे यांनी। पाहूयात। गली गली में शोर है, ग्रहण होतं। आमच्या इथे सर्व शिवसैनिकांना दाद मिळत नव्हती, कुठल्या शिवसैनिकाचा विचार होत नव्हता, शिवसैनिकांची कामं खासदार करत नव्हते, त्यामुळे हा संताप तुम्हाला पाहायला मिळतोय। त्यामुळे जाहीररित्या आम्ही त्यांचा निषेध करतो। ताकद कमी झालेली नाहीये। शिंदे गटाचा पिंपरी चिंचवड शहरातील कुठल्याही शिवसैनिकाशी कसलाही संबंध नाहीये। खासदार बारणे गेले असतील, त्यांना माहिती का गेलेत, कशासाठी गेलेत, त्यांचं काय स्वार्थ आहे त्यांनी कुणाला विचारलेलं नाहीये। त्यांनी गेलेत ते या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक शिवसैनिकाचा विश्वासघात करून ते गेलेले आहेत। ज्यांच्या जीवावर निवडून आलेत त्यांना ते विसरलेले आहेत। म्हणूनच ते आवाहन करतोय की त्यांनी परत एकदा हिम्मत असेल तर राजीनामा देऊन परत एकदा निवडणुकीला सामोरं जा। तुमची लायकी आणि तुमची अवकात तुम्हाला कळेल। आणि उपनेते आढळराव पाटील आणि बारणे या दोघांनी देखील शिवसेनेशी गद्दारी केलेली आहे आणि या गद्दारांचा निषेध करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शिवसैनिक या ठिकाणी तिरडी आंदोलन करणार होते आणि या ठिकाणी तिरडी देखील आणलेली होती। परंतु या शहरातील सर्व नागरिक पाहत आहेत काल ज्या पद्धतीने शिवसेना भवनामध्ये सर्व खासदारांचा आणि गद्दारांचा निषेध व्यक्त करण्यात आला होता, आमचे सर्व शिवसैनिक बांधव संतप्त झाले होते। खरं तर शिवसेनेचा प्रत्येक शिवसैनिक यांना खासदार आमदार करण्यामागे जबाबदार असतो। शिवसैनिक झटतो म्हणून हे खासदार होतात, हे आमदार होतात। आज यांनी शिवसेनेशी गद्दारी केलेली आहे। यांना काय कमी पडलं होतं, यांनी त्याचं पहिलं आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं आणि नंतरच असा काही निर्णय घ्यायला पाहिजे होता। त्यामुळे काल जो संताप पूर्ण शिवसैनिकांचा या शहरामध्ये शिवसेना भवनामध्ये व्यक्त झाला होता, तोच संताप आज या पिंपरी चौकामध्ये त्यांची तिरडी उचलून संपूर्ण शिवसैनिक करणार होते। परंतु त्या अगोदरच या ठिकाणी हुकुमशाहीच्याकडे हा देश वाटचाल करतोय। आम्हाला आंदोलन करण्या अगोदर या ठिकाणी आणलेली तिरडी पोलिसांनी ताब्यात घेतली। काल देखील असंच झालं। आमचा एक शिवसैनिक आमच्या सेना भवनामध्ये बोलला असता त्याला देखील 5 ते 6 तास पोलिसांनी त्याला बेकायदेशीरित्या बंदिस्त करून ठेवलं। आमचे सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली। म्हणजे देश आपला हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय। आपण सर्वजण पाहताय की कुठल्या पद्धतीने या राज्यामध्ये राजकारण सुरू आहे। महाविकास आघाडीचा चांगला कारभार भारतीय जनता पार्टीला पाहत नव्हता, म्हणून त्यांनी सर्व आमदार असतील, खासदार असतील यांच्यावरती दबावतंत्र वापरून, ईडीचा वापर करून, CBIचा वापर करून आणि इतर सर्व यंत्रणांचा वापर करून त्यांनी या राज्यामध्ये सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आणि तो झालेला आहे। परंतु भारतीय जनता पार्टी असेल किंवा अन्य कोणी असेल, त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की संविधान, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आज देखील या देशामध्ये अस्तित्वात आहे आणि संविधान असेल आणि सुप्रीम कोर्ट असेल याच्याकडून आम्हाला निश्चितपणे न्याय मिळणार आहे। कारण की ज्या पद्धतीने 16 आमदारांच्या निलंबनाची कारवाई होण्यापूर्वीच या ठिकाणी शपथविधी घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं, तर हे सर्व बेकायदेशीर कृत्य आणि भारतीय राज्यघटनेला पायदळी तुडवायचं काम या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतंय। याचा आम्ही सर्व पिंपरी चिंचवड शहरातील शिवसैनिक सर्व जाहीर निषेध व्यक्त करतो। प्रत्येक शिवसैनिकाची तळमळ, प्रत्येक शिवसैनिकांनी आपलं घर दार आपल्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता हे लोकप्रतिनिधी निवडून देण्याकरिता जे जीवाचं रान केलं होतं त्याचा यांनी सर्वांनी घात केलेला आहे, आत्मघात केलेला आहे, सर्वांचा विश्वासघात केलेला आहे। त्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिक या गद्दारांना या ठिकाणाहून आवाहन करतो, जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जा, तेव्हाच आम्ही तुम्हाला खरं मानू।
राजकारण करत असताना, जनमत घेत असताना आज जर तुम्ही म्हणत असाल की किती डोके आहेत त्याला महत्त्व आहे, मेजॉरिटीला महत्त्व आहे, परंतु ती मेजॉरिटी तुम्ही कुणाच्या जीवावर उभी केलेली आहे हे देखील विश्वासाने पाहण्याची गरज आहे. खरं तर हे जे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत ते आमच्या सर्व शिवसैनिकांच्या जोरावर निवडून आलेले आहेत आणि या सर्वांनी जो आमचा विश्वासघात केला आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्यांना याचा मोबदला, त्यांना याची परतफेड आमच्या शिवसैनिकांकडनं आम्ही करून देणार. यापुढे त्यांच्यावरती लागलेला गद्दारीचा शिक्का त्यांच्या पुढील 5 पिढींना बुजवता येणार नाही. इथून पुढे त्यांना कुठलाही हा जो संताप आहे हा फक्त शिवसैनिकांचा नसून हा महाराष्ट्रातील जनतेचा शिवसंताप आहे. त्यांनी तुमच्याशी कोणती चर्चा केली? आमच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा कुणीही केलेली नाही. आम्हाला कुणालाही विश्वासात घेतलेलं नाही. आम्हाला कुणालाही कुठलीही कल्पना दिलेली नाही आहे. आज त्यांनी एवढी प्रॉपर्टी कमवली की ती प्रॉपर्टी झाकण्यासाठी, त्यांना त्यांचा भ्रष्ट कारभार लपवण्यासाठी त्यांना गद्दार व्हावं लागलं. आणि आता त्यांना वाटत असेल की त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्यावरती कारवाया थांबतील, परंतु हे त्यांनी लक्षात घ्यावं की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीचं जे ध्येय आहे, शिवसेना फोडण्याचं जे ध्येय आहे, जेव्हा त्यांचं ध्येय हे सफल होईल त्यानंतर यांचा कचराच तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. यांना भविष्यात कुणीही न्याय देणार नाही. आज यांची फसवणूक झालेली आहे. यांच्या नंतर लक्षात येईल. त्यांच्या लक्षात आलं होतं भारतीय जनता पार्टीच्या की काही केलं, या राज्यामध्ये दंगली पेटवण्याचा प्रकार झाला, भोंग्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला, हनुमान चालीसा वापरून लोकांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, परंतु अविरत प्रयत्न करून अनेक योजना, अनेक रणनीती आखून देखील जेव्हा त्यांनी पाहिलं की महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळत नाही, त्याच्यानंतर त्यांनी या सर्व यंत्रणा हाताशी धरून आमचे जे आमदार आहेत, आमचे जे खासदार आहेत, यांच्या सर्वांच्या मागे ईडीचा दबाव लावून यांना त्यांच्या गोटात ओढलेला आहे. परंतु आमचे देखील जे गद्दार झालेले आहेत यांनी देखील त्याचं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पूर्ण महाराष्ट्राच्या वतीनेच, आमच्या पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने या सर्व गद्दारांचा मी जाहीर निषेध करतो. आमचे सर्व शिवसैनिक त्यांना आज या ठिकाणाहून आम्ही आवाहन करतो की तुमच्यात हिंमत असेल आणि जर स्वतःला खरे नेते मानत असाल आणि जनतेतून निवडून गेला असाल तर फक्त एकदा निवडणुकीला सामोरं जा.